नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते. मराठी वर्षाच्या सांगतेला येणारा मोठा सण म्हणजे होळी. मार्च महिन्यात होळी आहे. संपूर्ण भारतामध्ये हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. होळीचा दुसरा दिवस धुलिवंदनाचा. होळीच्या दुसऱ्या दिवशीपासून 4 दिवसांना धुळवडीचे दिवस असंही म्हणतात. फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. यंदा 2 मार्च रोजी होळी म्हणजेच होलिका पूजन दहन असून 3 मार्च रोजी धुलिवंदन आहे. होळी हा मराठी वर्षातील शेवटचा सण. मात्र होळीवरती चंद्रग्रहणाचे सावट आहे. ते भारतातून दिसणार आहे. म्हणूनच 2 मार्च रोजी होलिका दहन केले जाईल आणि 3 मार्च रोजी चंद्रग्रहण पाळले जाईल. त्या दिवशी ग्रहण असल्याने धुलिवंदन साजरं न करणे हितावह राहील असे शास्त्रकार सांगतात. रंग, आनंद, आनंदासोबत वाईट वृत्तीवर विजयाचा सण असल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तीचा नाश होऊन जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी, जीवनामध्ये सकारात्मकता, सुख, समृद्धी येण्याच्या दृष्टीनेही होळीचा सण हा खूप खास मानला जातो. ही सकारात्मकता आयुष्यामध्ये उतरावी म्हणून होळीची रक्षा म्हणजेच राख आपण श्रद्धेने कपाळाला लावतो. ही रक्षा लावण्याचे ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत जे खूप प्रभावी आहेत. कारण होळीनंतर उरलेली राख ही साधी-सुधी नसते. हिंदू धर्मामध्ये या राखेला खूप पवित्र मानलं जातं. आपल्याकडे कोकणापासून विदर्भापर्यंत होळीच्या राखेचे अनेक चमत्कारिक उपाय हे सांगितले जातात. ही राख जी आहे ती आपलं नशीब कशी पालटू शकते व आपल्या आयुष्यातील अनेक समस्या देखील ती दूर करत असते. त्याचबरोबर होळीच्या दिवशी आपले सर्व वाईट गुण, वाईट प्रवृत्ती, नकारात्मक विचार यांना जळणाऱ्या होळीच्या स्वाधीन करून चांगले विचार आणि सद्गुण अंगी अवलंबणे होय. होळी केवळ लाकूड रचून त्याला हार घालून पेटवणे एवढेच नाही. जेव्हा होळी पेटवली जाते तेव्हा होळीमध्ये जाळण्यासाठी ठेवली जाणारी लाकडे ही विशिष्ट झाडांची मंत्रोच्चाराने प्रभावित केलेली असतात. त्यामुळे जेव्हा होळी संपूर्णपणे जळून राख बनते तेव्हा ही राख अतिशय खास असते. त्यामुळे ही राख आपल्या आयुष्यातील अनेक समस्या कमी करण्यासाठी, त्यांचे निवारण करण्यासाठी मोलाची भूमिका निभावते. म्हणूनच होळीच्या राखेचे असे अनेक उपाय जे आहेत ते केले जातात. आज या व्हिडिओमध्ये असेच काही प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या मंगळवारी धुलिवंदन आहे. त्या धुलिवंदनच्या दिवशी तुम्हाला होळीची राख घरामध्ये इथे ठेवायची आहे. यामुळे घरातील आजारपण, नकारात्मकता, दारिद्र्य संपूर्णपणे दूर होईल आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल. घरामध्ये शांतता नांदेल. घरातील वादविवाद, भांडणं संपतील. कुटुंबामध्ये प्रेम वाढेल आणि वास्तुदोषही दूर होतील. अशी ही होळीची अत्यंत प्रभावी अशी राख आपल्याला घरात कुठे ठेवायची आहे याविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांना योग्य ती माहिती मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेलं होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरं केलं जातं. पण बघा, यंदाच्या वर्षी धुलिवंदनावरती चंद्रग्रहणाचं सावट आहे. त्यामुळे धुलिवंदन साजरं करावं की नाही याबाबत खूप संभ्रमात लोक आहेत. पण बघा, चंद्रग्रहण जे आहे ते प्रदोष काळापर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी 7च्या नंतर धुलिवंदन म्हणजेच रंगपंचमी ही साजरी करू शकता. नाहीतर तुम्ही 4 मार्च रोजी दिवसभर रंगपंचमीचा सण साजरा केला तरी सुद्धा चालेल. पण ग्रहणाचे जे काही वेद असतात किंवा वेदात केले जाणारे नियम असतात ते सगळ्यांनी पाळावेत. आता हे सर्वस्वी आपल्या मान्य मान्यावरती आहे. पण आता होळीच्या राखीचे जे उपाय आपल्याला करायचे आहेत ते तुम्हाला उद्या मंगळवारी धुलिवंदनाच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करता येतील. अगदी तुमच्या वेळेनुसार सकाळपासून ते अगदी रात्रीपर्यंत तुम्ही हे उपाय नक्की करू शकता. धार्मिक दृष्टिकोनातून होलिकेला जेवढे महत्त्व आहे तेवढेच तिच्या राखेलाही आहे. होलिका दहनाच्या भस्मामुळे आयुष्यात येणारी संकट दूर होतात. यासोबतच आर्थिक समस्या देखील दूर होऊ शकतात. होलिका दहन सोबतच नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही जीवनामध्ये कमी होतो आणि सर्व हिंदू घरामध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे. पूजेनंतर होलिका दहनाची राख जी आहे ती घरी आणली जाते. होलिका दहनाच्या राखीचे विशेष महत्त्व आहे. याच्या वापराने घरातील सर्वात मोठा वास्तुदोषही निघून जातो. होलिका दहनाची राख शांती आणि समृद्धी 2 प्रकारे वापरली जाऊ शकते. घरामध्ये नकारात्मकता आहे, त्यामुळे घरामध्ये सतत व्यक्ती आजारी असतात. घरामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होत राहतात. त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नाही, आर्थिक अडचणी आहेत, त्यामुळे कर्जबाजारीपणा झालेला आहे.
घरातील लहान मुलं सतत किरकिर करतात, व्यवस्थितपणे खात पीत नाहीत. मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात, घरातल्यांचं ऐकत नाहीत, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाहीत. मोठ्यांच्या बाबतीतही असं होऊ शकतं, की एखादी कर्ती व्यक्ती असते, पण ती घरात आल्याबरोबर सर्व घरातल्या सदस्यांवरती रागराग करते, तिची खूप चिडचिड होते, तिला मानसिक त्रास होतो. त्याचबरोबर तिची प्रगती होत नाही. नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी अनेक अडचणींना, समस्यांना सामोरं जावं लागतं. खूप कष्ट घेऊनही, मेहनत घेऊनही त्यांना त्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही. त्यांची त्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही. कुंडलीमध्ये असलेले ग्रहदोष किंवा आपल्याला असलेले प्रखर पितृदोष किंवा झालेले नजरदोष यामुळे देखील अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. पण बघा, मराठी वर्षातील शेवटचा सण हा होळी आहे आणि होळीच्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर येणारं नवीन वर्ष जे आहे ते सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावं, यासाठी आपण होळीच्या राखीचे उपाय प्रत्येकाने आवर्जून करावेत. तर आता ही होळीची राख आणत असताना ती कोणत्या होळीची आणावी? जर तुम्ही घरासमोर होळी प्रज्वलित करत असाल तर तिथली राख घ्यावी, का तुम्ही जिथे कुठे सार्वजनिक स्थळी जाऊन होळी प्रज्वलित करत असाल, होलिका दहनचं पूजन करत असाल, तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, होळी कोणतीही असो, घरासमोरील असो किंवा तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये जिथे कुठे होळी प्रज्वलित केली जाते, तिथली राख तुम्ही आणायची आहे. मनामध्ये कुठलीही शंका ठेवायची नाही, की बाहेरची होळी आहे किंवा त्यामध्ये अनेक वस्तूंचं दहन केलेलं असतं. होळीच्या स्वरूपामध्ये होलिका मातेचं आपण पूजन करत असतो, जी आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर करते. म्हणूनच होळीची राख जी आहे ती आपल्याला घरी आणायची आहे. तर आता उद्या मंगळवारी धुलिवंदनच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी सकाळी उठल्यानंतर आपल्याला होलिका दहन जिथे आपण केलेलं आहे तिथे जायचं आहे. ती राख उचलण्याआधी आपल्याला होलिका मातेला आपल्या जीवनातील नकारात्मकता, दारिद्र्य, दुःख संपूर्णपणे नष्ट व्हावं, घरामध्ये सुख समृद्धी यावी, घरात अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ही राख जी आहे ती थोडीशी एका वाटीमध्ये भरून आणायची आहे. आता ही राख आणल्यानंतर आपल्याला याचे अनेक उपाय करता येतील, ज्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता, तुम्हाला असलेले दोष घालवण्यासाठी तुम्हाला करायचा आहे. ज्यामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांच्या पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला ही राख जी आहे, जेव्हा केव्हा तुम्ही अंघोळ करणार आहात, त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही चिमूटभर रक्षा जी आहे ती टाकायची आहे. यामुळे काय होतं, आपल्या शरीराची शुद्धी होत असते, आपल्याला असलेले दोष नाहीसे होतात आणि ज्या दोषांमुळे आपली प्रगती होत नाही, ते अडथळे देखील जीवनातील नष्ट होतात. एवढं महत्त्व या होळीच्या राखीला आहे. त्या पुढच्या उपायामध्ये जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक संकट वारंवार येत असतील, कर्जबाजारीपणा झालेला असेल, पैशाविषयक, धनाविषयक समस्या आहेत, नोकरी व्यवसायामध्ये म्हणावी तशी भरभराट नसेल किंवा घरामध्ये पैसा फार काळ टिकत नसेल, तर हे आर्थिक संकट दूर होण्यासाठी आपण जी होलिकेची राख आणलेली आहे, त्यातली थोडीशी राख तुम्हाला घ्यायची आहे. एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्यामध्ये ही राख थोडीशी काढून ठेवायची आणि तो लाल कपडा जो आहे तो बांधून तुमच्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. तसंच त्या राखीची छोटीशी पुडी तुम्ही बनवू शकता. तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या मिस्टरांच्या पॉकेटमध्ये ही थोडीशी राख जी आहे ती ठेवायची आहे, जेणेकरून आर्थिक स्थिती ही चांगली होऊ लागते आणि तुमची प्रगती व्हायला लागते. पैशाविषयक ज्याही समस्या आहेत त्या दूर होतात. त्यानंतरच्या पुढच्या उपायामध्ये जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, जेही कार्य तुम्ही सुरू करता त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी तुम्हाला होलिकेचा भस्म करायचा आहे. असं केल्याने कार्यामध्ये तुम्हाला यश मिळायला लागतं. आता होलिकेचा भस्म करायचा म्हणजे काय? तर पहा, तुम्हाला नवीन कार्य जिथे तुम्ही सुरू करणार आहात, तिथे तुम्हाला ही राख जी आहे ती शिंपडायची आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळेल. त्यानंतर जर घरामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होत असतील, घरामध्ये सुख शांती नसेल, तर त्यासाठी तुम्हाला होलिकाची जी राख आहे, होळीची राख, ती एका डबीमध्ये, मग ती प्लास्टिकची डबी नसावी. तुम्ही स्टीलची वापरा किंवा पितळेची, कोणत्याही धातूची डबी घेऊ शकता. त्या डबीमध्ये तुम्हाला ही राख जी आहे ती ठेवायची आहे आणि कोणत्याही शुभ मुहूर्तावरती घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये चिमूटभर ही राख जी आहे ती तुम्हाला टाकायची. म्हणजे तुमचं घर जर 4 रूमचं असेल, तर प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये ही थोडी-थोडी राख टाकायची. यामुळे घरातील भांडणं संपतील आणि घरामध्ये सुख शांती नांदेल. त्याचबरोबर घराचं वाईट शक्तीपासून रक्षणासाठी, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की घरामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी पडतोय, एखादं लहान मूल जे आहे ते वारंवार आजारी पडतंय, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर एक होलिकेची राख जी असते ती एका कपड्यामध्ये बांधायची आहे आणि ती व्यक्ती जिथं झोपते, मग छोटं बाळ असेल तर छोट्या बाळाच्या गादीजवळ किंवा मोठी व्यक्ती असेल तर त्या मोठ्या व्यक्तीच्या उशीजवळनं ही राख आपल्याला ठेवायची आहे. तसंच त्या व्यक्तीच्या कपाळाला आपल्याला ही राख लावायची. लवकरच तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये फरक दिसून येईल. त्याचा आजार पण दूर होईल आणि त्याची तब्येत देखील चांगली राहील. एवढं महत्त्व या
राखेला आहे. त्याचबरोबर जर तुमचं दुकान असेल किंवा एखादा छोटा व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये म्हणावी तशी भरभराट होत नाही. सतत तुम्हाला नुकसानाला सामोरं जावं लागतं. तर तुमचं जिथे कुठे दुकान असेल किंवा जिथे तुम्ही तुमचा व्यवसाय करता, तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी ज्या गल्ल्यामध्ये तुम्ही तुमचा पैसा ठेवता किंवा जिथे तुम्ही हिशोबाची वही ठेवता, तिथे थोडीशी राख तुम्हाला टाकायची आहे. यामुळे तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतात आणि लक्ष्मी देखील प्रसन्न होते, अशी लोकांची भावना आहे. प्रगतीची रखडलेली चाकं यामुळे फिरू लागतात. त्यानंतर जर तुम्हाला ग्रहदोष असेल, कुंडलीमध्ये ग्रहदोष, राहू, केतू यांचा दोष असेल किंवा तुमच्या शरीराची तुम्हाला शुद्धी करायची आहे. ज्यांच्या पत्रिकेमध्ये ग्रहाची पीडा आहे किंवा शनी, राहू, केतूचा त्रास जाणवतोय, त्यांनी ही राख जी आहे ती घ्यायची आहे. तुमच्या घराच्या आसपास जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल, तिथे तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर ही जी राख आपण सोबत नेलेली आहे, ती तुम्हाला शिवलिंगाला वाहायची आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी श्रद्धेने हा उपाय केला जातो. म्हणून हा उपाय अतिशय प्रभावी आहे. नक्की करून बघा. यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष जे आहेत ते हळूहळू दूर होतील आणि तुमची प्रगती व्हायला लागेल. जर शरीरामध्ये खूप आळस असेल किंवा मन सारखं अस्वस्थ होत असेल, तर त्यासाठी तुम्हाला मनावरचा तसंच शरीरावरचा ताण हलका करण्यासाठी, आजारी माणसासाठी, दृष्ट काढण्यासाठी किंवा एखादं लहान मूल किंवा वयस्कर माणूस सारखा आजारी पडत असेल, तर त्याच्या डोक्यावरून ही राख जी आहे ती 7 वेळा तुम्हाला उतरून घ्यायची आहे. मग ती उतरून घेत असताना तुम्हाला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उतरायची आहे आणि एखाद्या चौकात नेऊन टाकायची. जुन्या काळी हा राखीचा उपाय जो आहे तो हमखास केला जायचा. त्यानंतर पुढच्या उपायामध्ये शनीचा त्रास कमी करण्यासाठी ही जी राख आपण आणलेली आहे ती आपल्याला थोडंसं मीठ आणि मोहरी मिसळून ते मिश्रण आपल्याला घरातील पीडित व्यक्तीवरून उतरवायचं आहे आणि चौकात टाकून द्यायचं आहे. यामुळे त्यांना लागलेली नजर जी आहे ती लगेच उतरते आणि त्या व्यक्तीला आराम देखील मिळत असतो. त्यानंतर पुढचा उपाय हा आर्थिक वृद्धीसाठी करायचा आहे. ही राख म्हणजे जणू वरदानच आहे. इतकंच नव्हे तर घरात असणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या नजरा दूर पळून लावण्यासाठी ही राख अतिशय फायद्याची आहे. तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास ही राख आणायची आहे. यामध्ये मीठ, राई मिसळून ती घरातील गुप्त स्थानी ठेवायची आहे. जिथे कोणाचीही नजर पडणार नाही किंवा वारंवार ती राख जी आहे ती कोणाला दिसणार नाही. त्याचबरोबर होळीची राख आणि तांब्याची 7 नाणी एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये धन-धान्य, संपत्ती नांदते असं देखील म्हणतात. त्याचबरोबर जी मंडळी सतत आजारी असतात त्यांनी साधारण महिनाभर म्हणजेच होलिका दहनापासून ते पुढचा 1 महिना कपाळावरती ही राख टिळा म्हणून लावायची आहे. त्याचे परिणाम तुम्हाला लगेचच दिसू लागतात. नवग्रहांच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे. यामुळे आर्थिक आणि शारीरिक फायदा देखील होतो. त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती नांदत नसेल तर थोडीशी राख जी आहे ती घराच्या कोपऱ्यामध्ये उडवायची आहे. हा उपाय सकाळच्याच वेळेत करा आणि एक बाब लक्षात ठेवा की इतर कुणीही आपल्याला हा उपाय करत असताना पाहणार नाही. यामुळे ग्रहक्लेश दूर होण्यासोबतच घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेदही दूर होतील. तसंच आजच्या रात्री म्हणजेच होळीच्या रात्री एक खास उपाय केल्याने निश्चितच कर्जमुक्ती होते असे मानले जाते. आजच्या रात्री हा उपाय करणं शक्य नाही झालं तर उद्या चंद्रग्रहणानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय अशा लोकांसाठी आहे ज्यांचे पैसे एखाद्या ठिकाणी अडकल्याने ते कर्जबाजारी आहेत किंवा ज्यांना सतत आर्थिक नुकसान होत आहे. या उपायाने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जर कोणी तुमचे पैसे परत केले नाहीत तर तुम्ही आज हा उपाय करून बघा किंवा तुम्ही उद्या केला तरी सुद्धा चालणार आहे. होलिका दहनाच्या वेळी हा उपाय केला जातो. यामध्ये रस्त्यातील चौकामध्ये दक्षिण दिशेला खड्डा खणला जातो. त्यात 3 गोमती चक्र घातल्यानंतर पैसे घेणाऱ्याचे नाव घ्यावे लागते. मग खड्डा मातीमध्ये टाकून बंद करायचा आणि मागे न वळता घरी परत यायचं आहे. असं केल्याने पैसे लवकर परत मिळू शकतात. तसंच जर तुम्हाला घरामध्ये अस्वस्थता वाटत असेल, एखादी अदृश्य शक्ती घरामध्ये वावरते असं वाटत असेल, वाईट स्वप्न तुम्हाला वारंवार पडत असतील, तुम्ही सतत आजारी राहत असाल भयामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे, तर अशा त्रस्त असलेल्या व्यक्तीच्या रूममध्ये तुम्हाला काय करायचंय, जी राख आपण आणलेली आहे ना, ती राख जी आहे, ती व्यक्ती जिथे कुठे झोपते. मग तुम्ही स्वतःला असा त्रास होत असेल, तुमच्या घरातील पतीला, मुलांना, ज्यांना कोणाला हा त्रास होत असेल, तर त्यांच्या झोपण्याच्या जागेवरती ही राख जी आहे ती शिंपडायची आहे. असं केल्याने तुम्हाला तसंच तुमच्या कुटुंबियांना खूप खूप लाभ होतो. वाईट स्वप्न तसंच तुम्हाला जे त्रास होतात त्यापासून मुक्ती मिळते आणि यामुळे तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी देखील येते. त्यानंतर जर घरातील एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार झालेला असेल, तर त्या आजारी व्यक्तीचं आजारपण दूर व्हावं यासाठी त्याच्या कपाळावर होळीच्या राखेचा अस्थि कलश लावायचा आहे.
होलिका दहनापासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत हा उपाय तुम्हाला रोज करावा लागेल, हे लक्षात घ्या. होळीच्या राखीच्या भस्माच्या उपायाने त्या व्यक्तीचं आजारपण जे आहे ते दूर होऊ शकतं. व्यक्ती लवकर निरोगी देखील होऊ शकते. आता बघा, उपाय जे आहेत ते आपण करतो, पण त्या उपायांवरती श्रद्धा, विश्वास ठेवून जर केलं तर नक्कीच त्या उपायांचा लाभ होतो. जर तुमच्यावर किंवा घरातील एखाद्या सदस्यावर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर करण्यासाठी होळीची राख त्याच्या डोक्याच्या वरच्या भागापासून 7 वेळा काढून चौरस्त्यावर टाका. या उपायाने डोळ्यांचे सर्व प्रकारचे दोष दूर होतात. तुमच्यावरती जादू टोण्याचा प्रभाव पडू नये म्हणून ही ताईत बांधलेली होलिका दहनाची राख जी आहे ती ताईतमध्ये बांधून तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये ठेवू शकता. असं केल्याने कोणत्याही वाईट शक्तीपासून तुमचं रक्षण होईल. होळीच्या राखीचा गठ्ठा बनवून आपल्याजवळ ठेवा. त्यानंतर कोणत्याही शुभ मुहूर्तावरती घराच्या कानाकोपऱ्यामध्ये ते शिंपडा. या खात्रीशीर उपायाने सर्व प्रकारची भांडणं मिटून घरामध्ये सुख शांती लाभते. तसंच ही जी राख आपण घरात आणलेली आहे ती घरामध्ये ठेवण्यापूर्वी तुम्ही एक जपमाळ घ्यायची आहे आणि तुम्ही हातामध्ये ही जपमाळ घेऊन त्या राखेवरती ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनी राहू केतवः सर्व ग्रहात शांती करा भवंतु असा मंत्र म्हटला तर तुमचे सगळे ग्रहदोष दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल. हा मंत्र तुम्हाला यूट्यूबवरती देखील मिळून जाईल. सर्व ग्रह शांतीसाठी हा उपाय जो आहे तो पठण केला जातो. तर असे हे राखेचे चमत्कारिक उपाय जे आहेत ते करून बघा. उपायांचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.